Welcome to Success Digital Education. प्रश्न क्रमांक 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी डॅश डॅश हे शहर जिंकून घेतले. अ. व्हेनिस. ब. कॉन्स्टँटिनोपल. क. रोम. ड. पॅरिस. उत्तर ब. कॉन्स्टँटिनोपल. 2. औद्योगिक क्रांतीला प्रारंभ डॅश डॅश मध्ये झाला. अ. इंग्लंड. ब. फ्रान्स. क. इटली. ड. पोर्तुगाल. उत्तर अ. इंग्लंड. 3. इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न डॅश डॅश याने केला. अ. सिराज उद्दौला. ब. मीर कासिम. क. मीर जाफर. ड. शाहाल. उत्तर ब. मीर कासिम. प्रश्न क्रमांक 2. पुढील संकल्पना स्पष्ट करा. 1. वसाहतवाद. उत्तर 1. एका देशाकडून दुसऱ्या देशाचे शोषण करून त्याला वसाहत बनवण्याला वसाहतवाद म्हणतात. 2. आर्थिक आणि लष्करी सामर्थ्याच्या आधारावर एक देश दुसऱ्या देशाचा प्रदेश ताब्यात घेतो आणि आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करतो. 3. अनेक युरोपीय राष्ट्रांनी अमेरिका, आशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या खंडांच्या विविध भागांमध्ये आपल्या वसाहती स्थापन केल्या. 4. त्यांनी पद्धतशीरपणे वसाहतींचे शोषण करण्यासाठी बळाचा वापर करून सत्ता बळकावली. यातूनच साम्राज्यवादाचा उदय झाला. 2. साम्राज्यवाद. उत्तर 1. साम्राज्यवाद म्हणजे एक शक्तिशाली देश आपले संपूर्ण वर्चस्व प्रस्थापित करून दुसऱ्या देशावर नियंत्रण मिळवतो. 2. अधिकाधिक वसाहती स्थापन करणे हे साम्राज्यवादाचे उद्दिष्ट आहे. 3. प्रबळ लष्करी सामर्थ्य आणि साम्राज्यवादी आकांक्षा असलेल्या युरोपीय देशांनी आशिया आणि आफ्रिकेतील देशांना गुलाम बनवले. 4. औद्योगिक क्रांतीनंतर साम्राज्यवादाला गती मिळाली आणि 20व्या शतकात त्याचा अंत झाला. 3. प्रबोधनयुग. उत्तर 1. प्रबोधनकाळाचा शब्दशः अर्थ पुनर्जन्म किंवा पुनरुज्जीवन असा होतो. मध्ययुगीन युरोपच्या उत्तरार्धात धर्मसुधारणा, धार्मिक सुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोधांना गती मिळाली. 2. ही एक व्यापक चळवळ होती जिने मानवी जीवनाच्या सर्व पैलूंना स्पर्श केला. प्रबोधनकाळात कला, वास्तुकला आणि तत्त्वज्ञानातील ग्रीक आणि रोमन परंपरांचे पुनरुज्जीवन झाले. 3. मानवतावादाला मोठी चालना मिळाली. 4. प्रबोधनकाळाने सर्वांगीण प्रगतीला प्रेरणा दिली आणि जगाच्या इतिहासात एका नवीन युगाची सुरुवात केली. 5. हा विकास युरोपमध्ये 13व्या शतकापासून 16व्या शतकापर्यंत झाला. हा काळ प्रबोधनकाळ म्हणून ओळखला जातो. 4. भांडवलशाही. उत्तर 1. पूर्वेकडील नवीन सागरी मार्गांचा शोध लागल्यानंतर अनेक व्यापाऱ्यांनी आशियासोबतच्या व्यापाराच्या स्पर्धेत भाग घेतला. 2. एकट्याने व्यापार करणे शक्य नसल्यामुळे व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी भांडवल उभारण्याकरिता आपली संसाधने एकत्र करण्याचा निर्णय घेतला. 3. ईस्ट इंडिया कंपनीसारख्या अनेक व्यापारी कंपन्यांची स्थापना झाली. 4. पौर्वात्य देशांसोबतचा व्यापार खूप फायदेशीर होता आणि तो आर्थिक समृद्धीसाठी जबाबदार होता. 5. सत्ताधाऱ्यांनी या कंपन्यांना संरक्षण आणि व्यापारी सवलती दिल्या. 6. यामुळे युरोपमध्ये संपत्तीचा संचय झाला. ही संपत्ती व्यापार आणि वाणिज्यासाठी भांडवल म्हणून वापरली गेली, ज्यामुळे युरोपमध्ये भांडवलशाहीचा उदय झाला. प्रश्न क्रमांक 3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. प्लासीच्या लढाईत सिराज उद्दौलाचा पराभव झाला. उत्तर 1. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्यापारी सवलतींचा गैरवापर केला आणि कोलकाता येथील कारखान्याभोवती तटबंदी बांधली. 2. सिराजुद्दौलाने कोलकाता येथील कारखाना ताब्यात घेतला. 3. यामुळे इंग्लंडमध्ये असंतोष निर्माण झाला. 4.
रॉबर्ट क्लाइव्हने मुत्सद्देगिरीने नवाबाच्या सैन्याचे सरसेनापती मीर जाफर यांना लाच दिली आणि त्यांना बंगालचा नवाब बनवण्याचे वचन दिले. 5. त्यामुळे मीर कासिमच्या नेतृत्वाखालील सिराजुद्दौलाचे सैन्य 1757 मध्ये प्लासी येथे ब्रिटिशांविरुद्धच्या लढाईत सामील झाले नाही. 6. अशा प्रकारे ब्रिटिशांनी कपट आणि फसवणुकीने प्लासीची लढाई जिंकली. 2. युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले. उत्तर. 1. प्राचीन काळापासून युरोपचे पूर्वेकडील देशांशी व्यापारी संबंध होते. 2. आशिया व युरोप यांना जोडणारे खुष्कीचे व्यापारी मार्ग बायझंटाईन साम्राज्याची राजधानी कॉन्स्टँटिनोपल या शहरातून जात असत. 3. 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी हे शहर जिंकून घेतले. 4. तुर्कांनी हे मार्ग रोखून धरल्यामुळे युरोपियनांचा पूर्वेकडील व्यापार खंडित झाला. यामुळे युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गांचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले. 3. युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले. उत्तर. 1. पूर्वेकडे जाणाऱ्या नवीन सागरी मार्गांच्या शोधानंतर पौर्वात्य देशांसोबतचा व्यापार खूप फायदेशीर ठरला. त्यामुळे युरोपीय व्यापार भरभराटीस आला. 2. अनेक युरोपीय राष्ट्रांमध्ये व्यापारासाठी स्पर्धा सुरू झाली. 3. व्यापाऱ्यांनी आपली संसाधने एकत्र करून ईस्ट इंडिया कंपनीसारख्या व्यापारी कंपन्या स्थापन केल्या. 4. या व्यापारामुळे आर्थिक समृद्धी आल्याने युरोपीय शासकांनी या व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण आणि व्यापारी सवलती देण्यास सुरुवात केली. प्रश्न क्रमांक 4. पाठाच्या मदतीने पुढील तक्ता पूर्ण करा. दर्यावर्दी कार्य. बार्थोलोम्यू डायस आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचला. ख्रिस्तोफर कोलंबस अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचला. वास्को द गामा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात पोहोचला.